वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण बघतोय 2 दिवस झाले शासनाने हाय अलर्ट दिलेला आहे आणि हाय अलर्ट देऊन सर्व नदी जी आहे तुडुंब भरून वाहत आहेत। याच इंद्रायणी तीर्थक्षेत्री जी आहे, इंद्रायणी नदी जी आहे ती बघ आपण पाहतोय माझ्या मागे जय गणेश मंदिर आहे, जे इंद्रायणीच्या जवळच अगदी पुलाखाली आहे, परंतु ते पूर्णपणे बघा पाण्याने तुडुंब भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण पाणी गेलेलं आहे। पाणी जाऊन या ठिकाणी पूर्ण मंदिर हे बंद करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे बघतोय आपण शासन आणि प्रशासनाच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि कुठल्याही व्यक्तींना वाहने किंवा टू व्हीलर आणण्यास सक्ती दिलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जी रहदारीचा जो काही रस्ता चालू आहे तो देखील बंद करण्याचा आदेश या ठिकाणी वरून आलेले आहेत। थोड्याच वेळात पाणी जर वरनं जायला लागलं तर शासन प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तामध्ये ते देखील बंद करण्यात येत आहे। वरनं जे काही सर्व धरणांचे पाणी जोरदार सोडलेले आहेत आणि त्या पाण्यांमध्ये सर्व नदीकाठच्या जी काही गावे आहेत त्या गावांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहतो माझ्या पाठीमागे जी इंद्रायणीचे 3 पूल आहेत त्यामध्ये तिन्ही पूल वहिवाटीसाठी बंद केलेले आहेत। प्रशासनाने शासनाने कडेकोट बंदोबस्त सोडून वहिवाट बंद करण्यात आलेले आहे। 2 पूल पूर्णपणे बंद केलेले, त्याच्यावरनं पाणी जाते, परंतु एक पूल जो आहे तो फक्त आणि फक्त इमर्जन्सी वहिवाट ॲम्ब्युलन्स वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी यांनी चालू ठेवलेला आहे आणि इकडली लोक तिकडे फक्त पायी येऊ शकतात। कुठल्याही प्रकारच्या वाहनांनी त्यांना येण्यास बंदी आहे। आपण माझ्या पाठीमागे बघतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, मध्ये सर्व पोलीस उभे आहेत आणि सर्वांना आदेश करत आहेत तुम्ही पटापट इमर्जन्सी या पुलावरनं त्या पुलावरती जाण्यासाठी फक्त इमर्जन्सी सोडलेला आहे। कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी कुणाला थांबून देत नाहीत आणि पाण्याने तुडुंब भरलेला पूल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय। इंद्रायणी हे तुडुंब भरलेले आहे। अजून 24 तास हा हाय अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि हाय अलर्ट मधनं 24 तास कुठल्याही प्रकारचा पुलावरनं वाहने जाणार नाही याची दक्षता शासन प्रशासन आणि पोलीस बंदोबस्त घेत आहे। नमस्कार, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज वर आपलं स्वागत आहे। पाहतोय आपण इंद्रायणीचा पूल, फक्त एकमेव हाच पूल चालू आहे, बाकी सर्व पूल रहदारीसाठी बंद केलेले आहेत आणि आपण पाहतोय फक्त येण्या जाण्यासाठी हा पूल उघडलेला आहे। सर्व पूल बंद केलेले आहेत आणि या साईडचा जो पूल आहे सर्व बंद केलेले आहेत। आपण बघतोय फक्त रहिवासीसाठी म्हणजे जाण्या येण्यासाठी इमर्जन्सी हा पूल चालू केलेला आहे। हा बघा तुडुंब भरून ही इंद्रायणी चाललेली आहे। थोड्याच वेळामध्ये या पुलावरून देखील पाणी जाणार आहे आणि हा पूल बंद करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाने पोलिसांनी दिलेले आहेत। बघूया आपण थोड्या वेळामध्ये इमर्जन्सी जे लोक आहेत ते जाण्यासाठी केलेले आहेत। थोड्याच वेळात हा पूल बंद होणार आहे। कॅमेरामॅन हनुमान गोंगडेसह रिपोर्टर दादासाहेब करांनी।